आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब, मंगळागौरची कल्पना उत्तमच आहे, पण स्वानंदीची कंडिशन अशी आहे, त्यांना हेक्टिक होईल ते सगळं. मणी, अजिबात काळजी करू नकोस. अरे, मंगळागौरीचा कार्यक्रम आपल्या घरीच ठेवला आहे. बायका बायका काय ते सांभाळून घेते. आणि तुला सांगू, मुलींना त्यांच्या पहिल्या मंगळागौरीची उत्सुकता असते, त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. काय स्वानंदी, बरोबर ना? हो साहेब. दॅट्स गुड. बरं म्हणे, सगळ्या मीडियावाल्यांना फोन करून बोलावून घे. त्यांना म्हणावं सरपोतदार साहेबांनी त्यांच्या घरी त्यांच्या दोन्ही सुनांची मंगळागौर ठेवलेली आहे, त्याचं फंक्शन आहे, आणि हो, त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ठीक आहे? बरं, मला एक मीटिंगला जायचंय, मी निघतो. सरपोतदार साहेब आपल्या स्वार्थासाठी किती रंग बदलतात ना. आमच्या यांचं काही कळतच नाही मला. सतत स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. तुझ्या मंगळागौरीच्या पूजेत तिला बसवायची काय गरज? तिने केली असती ना तिची खुराड्यात पूजा, पण नाही. ह्या ना तिला पूजेला बसवायचीच आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. पण म्हणतात ना, आपलंच नाणं खोटं, त्याला कोण काय करणार? मणी सर, काय झालंय? काय एवढे अस्वस्थ आहात तुम्ही? अस्वस्थ नाही होणार तर काय होणार स्वानंदी? एकतर साहेबांनी अचानक तुमची आणि संचिताची मंगळागौर एकत्र करायची ठरवली ना, त्याच्यापासून मला टेन्शन आलंय. ती संचिता काय सरळ पोरगी नाहीये. एकतर त्यांना कोणालाच आवडत नाही त्यांच्या फंक्शन मध्ये आपण इन्व्हॉल्व झालेला. आताही बघितलं नाही का तुम्ही? त्या संचिताच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत होतं तिला नाही करायची तुमच्यासोबत मंगळागौर. पण बोलणार कोण साहेबांसमोर? ठीक आहे ना मणी सर, अहो आपण घ्यायचं की सांभाळून. सांभाळून असं नसतं स्वानंदी. तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचा अपमान करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. अनुभवलंय ना तुम्ही सुद्धा. त्यात तिच्या बरोबर तुमची मंगळागौर, त्याचं टेन्शन आलंय मला. मणी सर, अहो नका एवढी काळजी करू. तिथे इतरही बायका असतील ना मंगळागौर खेळायला. त्यात ती संचिता मॅडम काहीच करू शकणार नाही. तिला तशी संधीच मिळणार नाही. मंगळागौर हीच मोठी संधी आपल्यासाठी, आणि या संधीचा फायदा घेतला पाहिजे ममा आपण. म्हणजे ममा, गर्दीला ना चेहरा नसतो, आणि उद्या आपल्या घरात गर्दी असणार आहे. कारण मंगळागौरीसाठी बायका येणार. या गर्दीत जर स्वानंदीला काही झालं तर त्याचा संशय